नमस्ते. आज मी कुरकुरे बनवणार आहे. त्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी, अर्ध्या वाटी बेसन आणि हे घेतले कॉर्नफ्लॉवर. कढई घेतले. आता मी कढईमध्ये हे पीठ टाकून घेते. तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करायचं आणि आपल्याला पाणी टाकायचं. बघा, असं मी पातळ केलं आणि 1 ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं, म्हणजे 1.5 ग्लास पाणी लागलं. त्यासाठी त्याच्यात लम्स नाही राहिले पाहिजे. थोडंसं मीठ टाकायचं. कढई आता गॅसवर ठेवलेली आहे. आता छान आपल्याला सतत असं चमचा हलवत राहायचं. बघा, आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि असं घट्ट होतंय. गॅसची फ्लेम आपली स्लोच आहे. पीठ आपलं छान असं घट्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते, म्हणजे थंड होण्यासाठी. गॅस बंद करते आणि झाकण ठेवते, थोडं थंड होऊन दे. ताटाला पीठ लावून घेतलं आणि आता आपलं पीठ ह्याच्यामध्ये टाकते. ताटामध्ये थोडं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते मी. आणि पुन्हा आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं पीठ मळून घेतलं. एकदम असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे. तेल लावून मळून घेतलं. आता आपण तयार करूया कुरकुरे. तेल गरम करायला ठेवले. तेल आपलं तापलेलं आहे आणि एक एक आपण कुरकुरे सोडायचे. हळूहळू सोडायचे, हातावरती नाही उडायचे, काळजी घ्यायची. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. टाकताना स्लो करायची पण. बघा, कुरकुरे आपले छान असे फ्राय झाले. तर मी काढून घेते. कुरकुरे आपले छान असे फ्राय झालेत आणि मी बाउलमध्ये काढून ठेवले. आता ह्याला मसाला आपल्याला लावायचा आहे. थोडं मीठ टाकते. लाल तिखट, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्या. मी 2 चमचे घेतले. थोडी काळी मिरीची पावडर टाकली, कारण मसाला तिखट नाही आहे म्हणून. आणि हा चाट मसाला. नसेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.